तर आपण आज बघूया घरच्या घरी पेठा कसा तयार करायचा। हा दुधी भोपळा घेतलेला आहे, निब्बर झालेला आहे दुधी भोपळा। याचा आपण वरचं असं साल काढून टाकूया। हे बघा, हे खूप छान बनतो पेठा याचा। असं सगळं साल खरडून काढून घ्यायचं याचं आणि मधला गाभा सुद्धा काढून टाकायचा आहे आणि आपल्या मनाप्रमाणे वाटेल एवढे मोठे लहान मोठे आपण तुकडे करू शकतो। हे बघा, आणि असे टोचा मारायचे त्याला, कारण याच्यामध्ये मग आपण जेव्हा शिजायला टाकू त्यावेळेला साखर आतमध्ये जाईल आणि गोडवा वाढेल याचा। अशा पद्धतीने करायचं, याला कट मारायचे छोटे छोटे। मग रात्रभर ह्याच्या पाण्यामध्ये ठेवायचं आपल्याला, चुन्याच्या पाण्यामध्ये। नंतर सकाळी ते काढून उकळायला ठेवायचं। बघा, आता हे मी उकळायला ठेवले, चुन्याच्या पाण्यातून काढून धुवून घेतलेले आणि उकळायला ठेवले। बघा, हे असे छान उकळून घेतलेले आहेत। हे बघा, हे असे ट्रान्सपरंट दिसत आहेत बघा। हे असे मी मीडियम रंग ह्याचे केलेले आहेत तुकडे, बरं का। तुम्ही ह्यापेक्षा मोठेही तुकडे करू शकता। हे झालेले आहेत ट्रान्सपरंट बघा, असे काढून घ्यायचे। आणि मग नंतर आपण काय करायचं, साखर घ्यायची एवढ्याच प्रमाणामध्ये। 2 वाट्या जर तुकडे असतील तर 2च वाट्या साखर घ्यायची आणि पाक तयार करायला ठेवायचा। असं मी पाक तयार करायला ठेवलाय आणि मग या पाकामध्ये जाडसर पाक झाला की त्यामध्ये तुकडे घालायचे आहेत ते। हे बघा, हे तुकडे आपण ठेवलेले आहेत उकळायला याच्यामध्ये, साखरेच्या पाकामध्ये। असे मस्त झाले ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे हे तुकडे। पाकही म्हणजे तो पाकही याच्यामध्ये गेला पाहिजे, पीसमध्ये त्या सगळ्या ह्याच्यात, आणि गोडवा वाढला पाहिजे। तर अतिशय उत्तम प्रकारे असं पेठा तयार होतो याचा। हे बघा, पाणी आटलेलं आहे, असं ट्रान्सपरंट झालेलं आहे। हे बघा, आणि पूर्णपणे पाणी ऑब्झर्व झालेलं आहे तुकड्यामध्ये। हे बघा असं, आणि हे मग घ्यायचं आणि पिठी साखरेमध्ये मग बुडवायचे आणि एक एक करून थोडेसे सुकून घ्यायचे ते। हे बघा, हे सगळं झाले व्यवस्थित, तसं पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायचे। असं मस्त आपला पेठा तयार झालेला आहे बघा। एक एक करून घोळवायचे, थोडेसे सुकू द्यायचे अगोदर, सुकल्यानंतर मग साखरेत घोळवायचे। हे बघा, किती छान पेठा तयार झाला आहे। घरच्या घरी दुधी भोपळ्यापासून तयार केला हा पेठा। हे बघा, खायला एकदम टेस्टी, एकदा नक्की करून बघा। आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।